श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली गुरु माऊली. आपल्या घरामध्ये विविध देवतांचे यंत्र व मूर्ती पूजेत असतात. तर प्रत्येक देवतांसाठी वेगवेगळे स्तोत्र आणि मंत्र असतात. ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे. प्रथमतः आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर श्री सूक्त, पुरुसूक्त व 21 श्लोकी प्लवन सूक्त म्हणून दर गुरुवारी तरी अभिषेक करावा. रोज केला तर अतिउत्तम. श्री सूक्त. हरि ओम. हिरण्यवर्ण हिरण्यसोत्रजाम चंद्र हिरमे लक्ष्मींजात वेदामाव तामाव जात वेदा लक्ष्मण पगामिनी मास्यम हिरण्य वंदे गामशपुरुषाम अश्वपुररथमध्ये हस्ते नाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवे श्रियमां देवी जुषतां काम सोस्मिता हिरण्यप्रकारादरां ज्वलन्तीं तरुप्तां तर्पयन्ति पद्यसितां पद्यवर्णातामि होपहवे श्रिये चंद्रा प्रभसा यशसा जलती श्रिये लोके देवजुष्टमुदारां तां पद्मिनी शरण्यं प्रपद्ये लक्ष्मी नाशयतां वर्णे आदित्यवर्णा तपसाती जातो वनस्पती वृक्षत्व बिलहा तस्य फलानि तपसांतु मायंतराक्षाच भय्या अलक्ष्मी उपेन्तु मा देवसका कीर्तिच्च मनीनास प्रादुर्भवस्मे राष्ट्रेण स्मीन कीर्तिमुदीदतु मे क्षितिपासामलां ज्येष्ठा लक्ष्मीनाशहम् अभूति समृ सर्व निर्दु मे गृहात् गंधद्वारा दुराधरा नित्यपुष्टा किरीशिनी ईश्वरी सर्वभूतानां तामि होपहवे श्रियम् मनसा कामा कुचितं वाचः सत्यमशी मयि पशूनां रूपमय्यसं मयि श्रिया श्रियतां यशः कर्दमने प्रजाभूता मयि संभवं कर्दनं श्रियं वासे मे कुले मातरं पद्मालिनीम् अपा श्रीजन्तु सिगे सिग्धनी चिक्लीं वसे मे गृह नीचदेवी मातरं श्रियं वासे मे कुले आद्रा या करिणी यष्टी सुवर्ण हेमालिनी सूर्या हिरमे लक्ष्मी जात वेदाम आवह आद्रा पुष्करिणी पुष्टी पिंडला पद्मालिनी चंद्रा हिरमे लक्ष्मी जात वेदाम आव ताम आव जात वेदा लक्ष्मी मनपगामिनीं अस्यं हिरण्ये प्रभुतो गावदाश्वा वंदे पुरुषां यः शुचिः प्रयतो भूत्वा जुदाज्यां सूक्तं पंचदर्चं च श्रीकामः सतत जपेत फलश्रुती. पद्यानन् पद्यवृ पद्याक्षी पद्यसंभवे तन्मे भजसि पद्याक्षी न येन सौख्यं भ्यां सौख्यमलाभ्याम् अश्वदाय गोदाय धनदाय मादने धनं मे लभता देवी सर्वकामच्च देहि मे. पद्यानां पद्यविपद्य पत्रे पद्यप्रिये पद्यदलयताक्षी विश्वप्रिये विष्णु अनुकूले तव पादपद्यमयि सन्धि सत्वम्. पुत्रपौत्रं धनं धान्य हस्तशवादिगवेरतं प्रजनां भवसि मातायुष्टं करोतु मे. धनमग्नि धनं वायु धनं सूर्यं धनवस्वः धना इन्द्र बृहस्पतिवर्णं धनं मास्तु मे. वैनते सोमं पिबतं वृत्रः सोमं धनस्य सोमिना मह्यं ददातु सोमिनाः. न क्रोधो न च मात्सर्यं न लाभो न शुभ मतिः भवति कृतपुण्यानां भक्तां श्रीसूक्त जपेत. सरसि जनलिये सरोजहस्ते धवलतारा कुशगन्धमाल्या शोभे भगवती हरवल्लभे मनोज्ञ त्रिभुवन भूतिकरसि करी प्रसादमयं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवं प्रियं लक्ष्मी प्रिय सखी देवी नाम अच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्यमाविधातु शोभमानं मह्यते धनं धान्य पशुभौपुत्रलाभं शतसत्वरं दीर्घायु इति श्रीसूक्तम्. पुरुसूक्त.
हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपाश भूमि विश्वतो ऋत्वादितिष्ठ षाडङ्गुलं पुरुषम् अवेदं सर्वयद्भूतं यच्चं भवेत् उतामृतवशेषानो यदने नातिरोहिता यतावानस्य महिमा तु जायच्च पुरुषः पादस्य विश्वभूतानि त्रिपादस्यामृत दिविः त्रिपादोर्ध उदय पुरुषः पादस्याभवत् पुनः तद् विश्ववित्क्रामत्साश नानशने अभिः तस्माद् विराजयत् विराजो अधिपुरुषः स्वजातो अत्यारितिश्च पश्चाद् भूमिमतो पुरा यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमह्यन्त वसन्तो अस्ति दाज्यं ग्रीशम् इदं हा शरद्भिः तं यज्ञेन बृहस्पति प्रोक्षन् पुरुषं जातमग्रता तेन देवा जायन्त साध्यः ऋषिश्च ये तस्मात् ज्ञात सर्वहन्तो संभृतं पुरुषदाज्यं पशुतान् चक्रे वायव्यनारायणं गामच्च ये तस्मात् ज्ञात सर्वहुतः रुचा समानि जजिन्द्रे छन्दासि जजेन्द्रे तस्मात् हुजुस्मात् जायत तस्माश्वा जायन्त एके चोभदा यदः गावोः जजिन्द्रे तस्मा जजाता अजावयः यत्पुरुषं व्यद्यदुहा कथिता विकल्पनं मूकं किमस्य को भावुकावृपादा उच्यते ब्रह्मणस्य मुखमासिदं बहुराजन्याकृतं गुरु तदस्य ये द्वेषः पद्भ्यां शूद्र अजायत चन्द्रमा मनसो जातशो सूर्याजायतः मुख इन्द्राग्निश्च प्राणाद्वियुज रजायतनाभ्यासीदन्तरिक्षं क्षीणो ग्रोहा समर्वर्तपदभ्यं भूमिदर्शी श्रोता यथा लोका ॐ अकल्पन्य सप्तासयासन् परिधये श्रिया सप्ताह समिधा कृता देवा यज्ञं तन्वाम् अबन्धं पुरुषं पशु यज्ञमह्यंसि देवानि धर्माणि प्रतिमान्यसं ते हनाकं महिमानः सच्च यत्र पूर्वसाध्याः सन्ति देवाः फलश्रुति विष्णुसूक्त हरि ओम अथो देव अवन्तो नो यतो विष्णुविक्रमे पृथ्वी व्याः सप्तधामिभिः इदं विष्णुविक्रमे त्रेधा निदधे पदं समूलहम्स्य पासुरे त्रीणि पदा विक्रमे विष्णुगोपा अदाभ्यः अतो धर्माणि धारयन् विष्णोः कर्माणि पश्यन्त्यतो व्रतानि अस्पशे इन्द्रस्य ययुजः सुखः तद्विष्णो परं पदं सदा पश्यन्ति सूर्यः दिविव चक्षुरा तस्तविप्रासविप्नो जागृवासं समीधते विष्णु यत्परं पदं शान्तिमन्त्र ॐ देवस्य त्वास वितुः प्रसवेनि नो भावोभ्याम् ॐ पुष्पो न हस्ताभ्याम् अग्निस् तेजसा सूर्यस्य वर्चस्व इन्द्रायणाभ्यभिषिचाभ्यं बलाय श्रेयश सेनायाध्याय ॐ भूर्भुवस्वः अमृताभिषेकस्तुं शान्ति पुष्टि सृष्टिश्चास्तुं ॐ शान्तिः 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 ॐ शान्तिः 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 21 श्लोकी पवन सूक्त महाराजांना 21 श्लोकी पवन सूक्ताने अभिषेक केला असता तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना नक्कीच मात मिळेल. दर गुरुवारी तुम्ही 21 श्लोकी पवन सूक्त म्हणून स्वामींना अभिषेक करावा. सहस्राक्षा शतधारमोषिभिः पावनं कृतं तेना सहस्रधारणे पावना पुनातो मां येन पुतमन्तरिक्षं यस्मानि वायुर्दिश्रियतः तेना सहस्रधारेण पवमाना पुना
तु मां येन पुते वा पृथ्वी अपा पुता अतो स्वाहा तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुते अहोरात्रे दिशः पुता येन प्रदिशः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन तो सूर्यचन्द्रमस्य नक्षत्राणि भूतकृतः सह येन पुतः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता वेदि अर्घ्यः परिधयः स येन पुतः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुत बहिराज्यमतो हवीर्न्य पूतो यज्ञो विष्टकारो हुताहुतिः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पूतो हि वयोयाभ्यां यज्ञ अधिनिर्मितः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुताश्वा गो गावो अथ पुता अजावयः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता रुचः समानि अयुर्जान्यं यः सह येन पुतं तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता अथर्वारिसो देवतः स येन पुतः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता ऋत्वा यो येनार्त्वा येभ्यः सत्वरो अधिनिर्मितः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता वनस्पतो वनस्पत्याः औषधो विरुधः स येन पुतः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता गन्धर्वापस रसः सर्पपुण्यजनः स येन पुतः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुतः पर्वता हिमवन्त वैश्वानरः परिभुवः स येन पुतः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता नद्यः सन्धिधवः समुद्रः स येन पुतः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुता विश्वदेवाः परमेष्टि प्रजापतिः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुतः प्रजापति लोकं विश्वं भूतं स्वराजभार तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुतः सन यत्नूरपामुस्य हा प्रजापतिः तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुतमृतं सत्यं तपोदीक्षां पूतये तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां येन पुतममिदं सर्व यद्भूतं यच्च भाव्यं तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां श्री स्वामी समर्थ यच्च भवेत् तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु मां तेन सहस्रधारेण पवमानः पुनः तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गणेशमूर्ती. आपल्या देवघरातील गणेश मूर्तीला 1 किंवा 11 किंवा 21 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणून जर अभिषेक केला तर तुमच्या जीवनातील प्रत्येक कार्यात येणारा अडथळा कमी होतो. गणराया विघ्नहर्ता असतो, त्यामुळे कोणतेही कार्य करत असताना तुम्ही 1 वेळा अभिषेक म्हणून जर तीर्थ असेल ते घेतलं तर तुमच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीमध्ये नक्कीच वाढ होते. श्री गणपती अथर्वशीर्ष ध्यान मंत्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ध्यान शांती मंत्र. ओम भद्रं कर्णिभिः शृणुयाम देवा भद्रपश्चिमार्पितरास्तैर्याङ्गतुष्टवासः तनुभिः देवैतं यदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो स्वस्ति नः पशवः विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्रश्रेणिः स्वस्ति न बृहस्पतिः ददातु. ओम शांती शांती शांतिः. मूलमंत्र. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं व्रतं वचने सत्यं वचने अवत्वं माम वक्तारम् अवशौतारम् अवधातारम् अवानुचारम् अवशिष्य पश्चातात् अवपुरस्तात्
अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचौदवर्तातात अवधरातात सर्वतो मां पाहि 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 समन्तात। तं वाङ्मय सत्वं चिन्मयत्वमानन्दसत्वं ब्रह्मया तं सच्चिदानन्ददित्योऽसि तं प्रत्यक्ष ब्रह्मासि तं ज्ञानमय विज्ञानमयसि सर्वजगदितं तत्तो जायते सर्वजगदितं ततिष्ठति सर्वजगदितं त्वयि लयमेषयति सर्वजगदितं त्वयि प्रत्योति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीता त्वं देहत्रयातीता त्वं कालत्रयातीता त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वं योगिनिधायिनीति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं वैर्वासुर गणादिपुरमुच्चान् वर्णादिं तन्तरानुसरः परतरार्धनिलसितं तार्णीं श्रद्धमेतत्वानुसरं गकारपुररूपम् अकारमध्यरूपम् अनुस्वारश्रातरूपं बिन्दुरूतरूपं नादः संधानं सहिता संध्या शोषः गणेशविद्या गणका निच्युतगायचे छंदा गणपतिदेवता ओम गणपताय नमः। श्री गणपती अथर्वशीर्ष संपूर्ण फलश्रुते ओम भद्रं कर्णिभिः शृणुयाम भद्रपश्यमार्भे जत्रा स्थैर्याङ्गतुष्टवासा तनुभिरावेशं देवयितं यदाह्य ओम स्वस्ति न इंद्र वृद्धशवाः स्वस्ति न विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्रारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति धातु ओम शांतिः शांतिः शांतिः। तुम्ही फलश्रुतीला शांती मंत्र म्हणू शकता अथवा या व्हिडिओमध्ये दिलेले फलश्रुती म्हणू शकता। यथार्थ अथर्वशीर्षदी स ब्रह्मभूयो कल्पते स सर्वथा सुखमेधे स सर्वविघ्न बाधयते स समंच महाप्रभात प्रमुचे सायम धियानो दिवसकृतं पापं नाशयति प्रातर् धियानो रात्रिकृतं पापं नाशयति सायं प्रातः युजानो अपापो भवति सर्वग्रहातियानो पापविघ्नो भवति धर्मार्थकाममोक्षं च वन्दिति इदम् अथर्वशीर्षयाय न देहं यो यदि मादास्यति स पापीयानं भवति सहस्रवर्तनातियं यं काममदीते तं तमेन साधयेत् अनन्ये गणपतिभिः चित्त सवाग्मति भवेत् चतुर्थमन श्रवण जपति स विद्यावान् भवति यत् अथर्ववाक्यं ब्रह्माद्यावर्णं विद्यां न बिभेति कदाचनेति यो दुर्वाङ्कुर्जति स वैश्रवणो पमो भवति यो लार्जयति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदक सहस्रेण यजति स वच्चित् फलवाप्नोति या सायं भर्जति स सर्वलभते स सर्वलभते अष्टब्रह्माभ्यः सम्यग्राहीत्वा सूर्यवर्चस्वी भवित सूर्यग्रहे महानद्यां प्रति मासं निधो वा जपत्वा सिद्धमन्त्र भवति महाविद्यात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविर्भवति यः एवम् इदम् इत्योपनिषतः शान्तिमन्त्र ओम भद्रं कर्णिभिः शृणुयाम देवाय भद्रपश्यमार्भे स्थैर्याङ्गतुष्टवासा तनुभिरावेशं देवयितं स्वस्ति न इन्द्रो दश्वा स्वस्ति न पूषायुषवेदाः स्वस्ति नक्षत्रारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददातु। ओम सहनावन्तु सहनौ भुक्तो सवीर्यकुरावहे तेजस्विनावधीतम् अस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। या पद्धतीने तुम्ही एक फलश्रुती म्हणू शकता किंवा फक्त शांती मंत्र म्हटला
तरीही फलश्रुतीमध्ये चालतो. तुम्हाला जे जमेल ते तुम्ही म्हणू शकता. असे आपले गणपती बाप्पाची रोज सेवा झाली पाहिजे. पण रोज नाही जमलं संकष्टी चतुर्थी मंगळवारी आपल्या या विघ्नहर्ताची नक्की सेवा करा. कुलदेवता कुलदेवी टाक किंवा मूर्ती श्रीसूक्त किंवा ललिता सहस्रनाम तुम्ही म्हणू शकता. पण ललिता सहस्रनाम हे रोज म्हणणं आपल्याला तेवढा वेळ नसतो. जे जॉब करतात त्यांच्यासाठी तुम्ही रोज श्रीसूक्त आणि कुंजिका सूत्र या 2 सत्राचा पाठ फक्त लक्ष्मीसाठी तुमच्या घरातील कुलदैवत जे आहे त्यांच्यासाठी तुम्ही करू शकता. श्रीसूक्त हरी ओम हिरण्यवर्ण हिरसोद रामचंद्र हिरमय लक्ष्मी जात वेदाम ताम जात वेदा लक्ष्मी पगामी निमासे मेटाने वंदे गामशप्रशामेश्वरत अशप्ररथमध्ये हसेनाथ प्रबोधिनम श्रियम देवी मुपहवे श्रीमां देवी दुषतां काम संस्मिता हरेण प्रकारात रामजलंजन तृप्तं तर्पयन्ते पद्यवर्णातामी हो पहावे श्रेय चंद्रा प्रवसैसे जुडे श्रेय लोकदेव श्रमंतां पद्मिनी शरण्यं प्रपदे लक्ष्मीनाशतां वर्णे आदित्यवर्णात जातो वनस्पती वृक्षत्व बिलहा. तुमची जी कुलदैवता आहे त्या देवीचा वार मंगळवार शुक्रवार त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. मंगळवारी तुळजापूरच्या देवीचा तुळजाभवानीचा वार आहे म्हणून मी मंगळवारी फक्त अभिषेक करते देवीच्या मूर्तीला. आदित्यवर्णात सुजात वनस्पती वृक्षात बिलावत वल्लंत संत महेंद्र अशा लक्ष्मी उपेंद्र महादेव सका करतेच्या मन्यनाशा वैष्णव राष्ट्रीय कृती मोदी दा तुम्ही क्षितिपाचा मला ज्येष्ठा लक्ष्मीनाश बुद्धी समृद्ध सर्वने तुम्ही गृहात गंधाराने टाकी शनीश्वरी सर्वभूतानां तामी उपाय विश्रे मनसा कामाकुच वाचा सत्यमयी पशुनामृपमयी स्मयी श्रेया श्रेयता यशा कर्दमनी प्रजाभूतामयी संभाव कर्दनम श्रियम वासे मेकुले मातरम पद्मालिनी. आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा कराल तेवढ्या तुमच्या आयुष्यामधल्या अडचणी कमी होतील. अपाश्री दुने चिकदिली वसेमय गृहानीचे देवी मातरम श्री वासेमय कुल्याद्राय करणी यष्टी स्वर्ण हिमालय सोड्या रमय लक्ष्मीजात वेदा माव. वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतांचा मान सन्मान करावा. जर तुम्ही केला नाही तर तुमच्या लग्नात अडचणी येणार, नोकरी भेटणार नाही, नोकरीचे प्रॉब्लेम होणार, नोकरी तुम्हाला मनासारखी भेटणार नाही, मुलामुलींचे विवाह होणार नाहीत, दवाखाना तुमच्या मागे लागेल. ह्या गोष्टी आपण जर आपल्या कुलदेवीचा मान सन्मान केला नाही तर होतो. आद्रा या करीने पुष्टी पुष्यकिनी पुष्टीपिंडाला बंधवानी चंद्र हिरमय लक्ष्मी जातवे दामन तामन जातवे लक्ष्मण पकमिनी असे मेहऱ्याने परत गावदा शवंज परशम हे सुचेपर्यंत भूतवाजुदान सुक्तम पंचदान सरिका सतत जब एखादा कडवं खालीवर झालं असेल तर तुम्ही पहिल्यांदा म्हटलेलं श्रीसूक्त ऐकू शकता. श्री स्वामी समर्थ. क्षमस्व. फलश्रुती पद्यानां पद्यवृ पद्याक्षय पद्य संभाव्यतान्मे वजेसी पद्याक्षयन सुखमालाभ्याम अश्वदाय गोदाय धनदाय मा धने धनम मे लभता देवी सर्व कामच्छदये मे. पद्यानां पद्यवि पद्यपत्रे पद्यप्रिय पद्यदलायता विश्वप्रिय विश्वानुकूलयतो पाद पद्यमयी संधिसत्वं पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तशवादिगवेरतं प्रजानां भवसि मातायुषुतं करोतु मे. धनमाग्नि धनवायु धनं सूर्यं धनं वसुं धनमीन्द्रं बृहस्पति वर्णनं धनं मास्तु मे. वैनते सोमं पिबं सोमं पिबतो पुत्रा सोमं धनस्य मयि सोमं धनस्य सोमी न मह्यं ददातु सोमिना न कृतनच मत्सरानं लाभना शुभमती भवती कृतपुण्यानां भक्तां श्रीसूक्त जपेत सरसी जनल सरदस्ते धवल तारकुशगंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञ त्रिभुवनभूती करी प्रसामय विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रिय लक्ष्मी प्रिय सखी देवी नामाच्युत वल्लभा महालक्ष्मीचं विघ्मय विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्य महाविदा शोभमानं मह्यते धनं धान्य पशु लाभं शतधनं दीर्घायुती. श्रीसूक्तम म्हणून झाल्यानंतर ना तुम्ही देवीची आरतीही म्हणू शकता आणि देवीचा जय जयकार करू शकता. दिंडोरी प्रेमी केंद्रामधून
खालीलप्रमाणे तुम्ही आईसाहेबांचा जय जयकार करू शकता. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब. अंबा माता की जय. अंबा माता की जय. अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. श्री खंडोबा टाक. आज चंपाष्टमी निमित्त आपण खंडोबांच्या टाकावर शिवमहिमाने रुद्राध्याय वाचून अभिषेक करू शकता. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र, मल्हारी मार्तंडाचा मंत्र 11 वेळा म्हणू शकता. महिम शिवशंकरा तो अगाधबातोर्भी अपारमती अशी नचपुरेल ब्रह्मा कवी यथामती किती स्मरू तव गुणासना बामती अजाना विनाशा तुझ समर्पित ही कृती अगाध महती तुझी श्रुती न जी पुरे जाणते मनास न कळे तसे चकित होत वा वेदते न व्यक्त जगती तुझे सत्स्वरूप साकारतो कवित्व बघतो कडे तव गुणासना पारतो महिमनचही सुधा मधुरजी शिवावडे जरी पुढती ब्रह्मयतो नवलना तया भासते पतितमज पावन्या मनरमो तुझे गायनी कृतार्थ कर शंकरा त्रिपुर दाहक जीवनी जगी जनक ब्रह्मा तो जगज्जीवनी श्रीहरी शिवावलय साजसे कथित वेद हे ती नाही त्रिकाल तव रूपवा बुध जनास संमोहना जान तुला कसे सकल जाणती सांगना कशास जग निर्मले नच कोणासही आकळे भ्रमात पडता जग शिव कधी कोणा ना मिळे कुत कर्क बग संभ्रवी विचल भाविकांना करे जगात मूळ का कोणा गबसले नदीचे बरे जगात ऋतुचक्रनी विविध रंगसृष्टी तले चराचर ही निर्मिशी अतिसुरेख वेली फुले महेश बहुरूपता प्रणतरम्य ही भोवती जरी कळत नास्तिका पडत मूर्खते भांडती त्रिवेद शिवपंथ तो कपिल सांख्य ना योग वा रुचे पशुपतीस जो विविध तो गमे वैष्णवा खेर शिवसागरी सकल पंथ सामावती अशा जशा सकल त्या नद्या धवल सिंधूला भेटती जयास खटवाही परशु भस्मनंदी प्रिया करात कवटी धरी अजीन सर्प शोभे जया शिवा वरदात्मजा उघडी नेत्राता तरी कृपाळू शिवतोषता सकल सिद्धी लाभे खरी अशाश्वत जगास या परम तत्व मानी कोणी कोणास सत्व भासते असत सांगती ते कोणी आता त्रिपुर नाशका शरणेत चक्रावुनी शिवा शरणेत जो सकल पावतो जीवनी वितर्क घडता हरी जनक अग्नीला मापती महिम कळता तुझे षडरिपू धनी त्यागती बघा षडरिपू कसे करीती मानवांची स्थिती शिडावी नची तारुते किती भवसागरी धावती शिवास शिर पंकजा विमला फुले वाहता म्हणून शिव देतेसे अभये रावणा तोषता त्रिलोक जग जिंकिता जणू अजय लंकापती विनम्र शरणागत सकल अर्पितो ते श्रीपती त्रिलोक जय लाभता भुवसे हमता मना म्हणे कठीण जिंकणे मजसी आज कैलासना शनात बघ लोपले अखिल राज्य लंकापती करी जवळ ना कधी वि बुधते अहंते प्रती त्रैलोक्य अन जिंकला सबल इंद्र बाणासुरे अजय भगवा वान तो नवलना परी हे खरे जया वरद श्रीपती नच उने तया जीवनी शिवा शरणे ते जो सकल लाभते ते मनी सुरास भय झाले त्रिनयना विषा पाहता जया अभय अर्पिले सकल ते स्वयं प्राशता विनाश टळला परी विष प्रभावतो आगळा शिवास भऊ शोभतो विमलकंठ तो बानिळा समाधी तुझ लागता मदन जाळ टाकी जरी हळूच तिसऱ्या शिवा उघडी लोचना सत्वरी शनी मदन भस्म तो तुझसी स्वस्थता लाभले जगी विचल राहतो मदन बाण जाला ऋते
करीत शिवतांडवा प्रलय नर्तनी भासका फिरे तुझे असे विखरती नवी तारका जटा झटकतो भये पळती स्वर्गीच्या देवता शिवासले सृष्टीचा नचगे मे खरा रक्षिता जटित बग शोभते धवल शुभ्रती गोमती जरी गगन दिव्यती तव शिरात बिंदू प्रती शिवभागीरता प्रती धरतसी तिला आणले जगात दीप्त सातते भूत साजरे शोभले सदाशिव करे गमे भो धनुष्य मेरू महा तुझ्या धरतीच्या रथा रवी व चंद्र चक्र पहा उपेंद्र बग बाना जगात ब्रह्म्य तो सारथी असा शिव समर्थ त्या त्रिपुर धाक लिले प्रती शिवा नित्य सहस्रे कमल पुष्प आहे हरी शनी नयनार्पिले कमल एक होता कमी हरीस शिव तोषता नित्य सुदर्शनार्पिले करात बघ विष्णूला जगत रक्षणार शोभले सदाशिव समर्थतो सकल जाणत भावना मनात जरी वासना नच फळेला आराधना विषाद जगती वृत्ता आढळ ठेव श्रद्धामणी मना फळीस यज्ञ ते श्रुतीस जाणता जीवन शिवा सकल अर्पित प्रमुख यज्ञेश्वरी दक्षतो परीत कृपा नसे तर कसा फळे यज्ञ तो शिवासा अपमानतो सकल नाश होता तेथेच शिवनांदत विमल भाव भक्ती जेते पिताच बग भाळतो विमल शारदेच्या वरी बघो बनवून मृग ब्रह्मत विचल धावतो सत्वरी शिवासन चहे रुचे शिव बने शनी व्याध्यतो नभात शिव बाणतो नीत मृगाकडे धावतो शनी मदन जाळीला नीत धनुष्य त्या ज्यांचे करी असा मदन भस्मतो तृण जळे जसे सत्वरी तपास शिव पावता प्रिय तुला सदा पार्वती शिवास वश मानिते नच जान श्रीमुग्धती शिवा सतत सोबती विरहतां शानी भूते गळ्यात नरमुंडी तनुस भस्मते शोभते भयावय स्वरूप हे वरदची गमे सेवका मंगल दिसे परी पर मंगला भाविका समाधी जप साधना करीत नित्य जग योगी झटे फुले सुखद भावना तनुसरम्य काटा फुटे झरा नयनी पाजरे शिव सरोवरी डुबती शिवासमनसे जगी परतत्ववा सांप्रती महेशरवी चंद्रमा जलसमीर नापतू तुझी धरते आत्मजा गगन तेजनी अग्नी तू आसाच शिवण्यात जो समित ते बुधा भासते शिवाविन नसे जगी अमर तत्व विश्वात ते महिमनच वर्णवे म्हणते वेदते तीनही तसेच नच तीन त्या बगगळ्या अवस्थे सही परी शिव त्रिवेदनी त्रिभुवनात साकारतो ध्वनी प्रणत ब्रह्मतो शिवस्वरूप ओंकारतो महेश भवरूपतो पशुपती शिव उग्रतो शिवाष्टकंची भीमतो अन्यतयात ईशानतो जगी सकल देवता श्रुती तुला नमिते खरे तेजस शिवरूपते प्रियतयानुम आदरे स्वरूपानुचे परी नव शिवा पडे ठेंगणे सदा वसत अंतरी प्रिय तुला आनंदावने लहान आणि थोर तू नयना सका भाविक वसे जवळ दूर तू नमन घेई सर्वात्मा रजोगुण वसे भाऊ जनक त्या भवावंदितो तमगुण वसे भाऊ हर अशा शिवावंदितो जगी सुखद तत्व तू बहुगुणी मृडा वंदितो शिवा सकल यज्ञ तू परम निर्गुणा वंदितो जरे विचल यामना चरण हे तुझे लाभले तया खुळ का शिवे रजत कांचनांचे भले अशा चकित होते सबळ प्रेरणा झाली कवित्व सुमने तुला वरद शंकरा वाहिले विशालगिरी काजळा सकल ओतले सागरी करी सुरतरू बघा सरळ लेखनी सादरी जरी विमल शारदा धरती पत्र गेले कना हरनिशेली ही तरी शिवगुणाच तो पारणा शिवास भजती भा ऋषी प्रभू तसे दैत्य ते श्री सगुण निर्गुणा धवल चंद्रिका शोभते शिवस्तवन अर्पिता मधुर अमृतांचे परी महिम रचना जगी अमर पुष्पदंता करी की निर्मल महिम हे पैठण जो करी आदरे विशुद्ध मन ठेवता नित्य शिवास जो कास्मरे बनेल शिव रुद्र तो
शिवजगी तया स्थान ते जगात धन्य धन कीर्तिनी विमल संतती लाभते. महेश तुझ्या परी नचवरी दुजी देवता गिरीश महिमान परी नचवरा दुजा तारता सदाशिव गुरुपरी अमर तत्वना जीवनी खरा शिवची मंत्र तो त्रिभुवनात संजीविनी मिळेल बहु पुण्यवा पटत या महिमानास जे करीत सगळ्या क्रिया मिळत एक 16 तापास बसला दिसे बहुत दान दीक्षा जरी तया भ्रमण भुवरी सकल तीर्थ केले जरी मिळेल शिवभक्त का जगती पुष्पदंता प्रती महान नृप शोभत सकल यक्ष ते मानती शिवा शरण येत तो शिव तयावरी कोपता महिम तव दिव्य हे रचित लोपते भ्रष्टता महिम विनय खरे पटन रोज केली कृती शिव समीप पोचवी घडवी स्वर्ग मोक्षाप्रती महिम वरदान हे ऋषीमुनी तया पूज्यते असे सुपल स्तोत्र हे नच ठरे कधी व्यर्थते सुशब्द सुमने पूजा शिवपदावर वाहता सदाशिवाची पावतो शिव महेश माझा पिता न तत्व तव जाणतो शिव कसा मला ना कळे परी नमन त्या शिवा मज स्वरूप जे का कळे जरी पठन ओकदा दिव्य की तीनदा जो करे हरी सकल पापतो शिव जगात जातो खरे शिवस्तवनी सुधामर पुष्पदंता कृती हरी सकल पापजी प्रिय शिवासे फारती करीत नीत पाठ जो घडत चित्त एकाग्रता तयास शिव पावत सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्णवा जनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरीची पुण्यदा अनुपमेय हे सत्यची सदाशिव सुतागमे अमर दिव्यवाणी खरी शिवार्पणासो सदा सकल दुःख चित्ता हरी श्री इति श्री पुष्पदंत विरचितं श्री शिवमहिम स्तोत्रं संपूर्णम् महामृत्युंजय मंत्र वेदोक्तम् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मक्षे अमामृतात्. मल्हारी मार्तंडांचा मंत्र श्री खंडोबांचा पॉवरफुल मंत्र आहे हा. चंपाष्टमीच्या दिवशी 108 वेळा तरी या मंत्राचं जप करावं. ओम श्री मल्हारी मार्तंड भैरवाय नमो नमः. ओम श्री मल्हारी मार्तंड भैरवाय नमो नमः. ओम श्री मल्हारी मार्तंड भैरवाय नमो नमः. बाळकृष्ण मूर्ती आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. त्या मूर्तीवर पुरुष सूक्त वाचावं. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा. श्री अन्नपूर्णा माता प्रत्येकाच्या घरात असलीच पाहिजे. अन्नधान्याची कमतरता राहत नाही. अन्नपूर्णेच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते तांदळाच्या वाटीमध्ये अन्नपूर्णा मूर्ती ठेवावी किंवा गव्हामध्ये सुद्धा ठेवली तरी चालते. या मूर्तीवर अभिषेक करत असताना श्री सूक्त व श्री अन्नपूर्णा मंत्र व अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे. श्री अन्नपूर्णा मंत्र ओम श्रीं ह्रीं क्लीं नमो भगवते अन्नपूर्णा ममाभीष्टं अन्नं देहि स्वाहा दर्शन सिद्धी भवीत. 108 वेळा तुम्ही म्हणजे एक माळ करू शकता. श्री अन्नपूर्णा स्तोत्र तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता. नित्यसेवेमध्ये कोणत्या वारी कोणती सेवा करायची ते दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही सेवा करू शकता. नित्यानंदकारी वरा भयकरी सौंदर्य रत्नाकरी निर्दुता अखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपा लंब करी माता अन्नपूर्णेश्वरी नाना रत्न विचित्र भूषण करी हेमांगर अंबरी
मुक्ताहरा विलंब मानविलास द्वीक्षो कुंभांतरी काश्मीराघरु वसिता रुचिरे काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता अन्नपूर्णेश्वरी योगनंदकरी रिपोक्षयकरी धर्मार्थनिष्ठाकारी चंद्राकर्णल भासमानलहरी त्रैलोक्यरक्षा करी सर्वैश्वर समस्तवाचित करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंब करी माता अन्नपूर्णेश्वरी कैलासचलकंदरालय करी गौरी उमाशंकरी कौमारी निगमार्थगोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्ष द्वार कपटपाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता अन्नपूर्णेश्वरी दृश्यादृश्य विभूती वाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लाला अलीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरी श्री विश्वेशमनः प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता पूर्णेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी ऊर्जी सर्वजनेश्वरी भगवती माता पूर्णेश्वरी वैनी नीलसमान कुंतलहरी अन्नदानेश्वरी सर्व आनंदकरी सदा शुभंकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता अन्नपूर्णेश्वरी अति शांत समस्त वर्णंकरी शंभो श्री भावाकरी काश्मीर रात्री जलेश्वरी त्रिलैली नित्यांकुरा शर्वरी कामाक्ष करी जनोदय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता अन्नपूर्णेश्वरी देवी सर्व विचित्र रत्न रचित दाक्षायणी सुंदरी वामन स्वादुपयोधर प्रियकरी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्टकरी सदा शुभंकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता अन्नपूर्णेश्वरी चंद्रकार्नल कोटी कोटी सदृशा चंद्राशुभंबाधरी चंद्रार्क अग्नि समान कुंतल लहरी चंद्राकर्णव अर्णेश्वरी माला पुस्तक पाषाढ कुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता अन्नपूर्णेश्वरी शत्रत्राणकरी महाभयंकरी माता कृपासागरी साक्षान्मोक्षकरी सदा शिवकरी विश्वेश्वर श्रीधर दक्षाक्रंदकरी निरामयकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबकरी माता अन्नपूर्णेश्वरी अन्नपूर्णं सदा पूर्णं षडकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्धर्थे भिक्षां देहीं च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बान्धवा भक्त शिवभक्तश्च स्वदेशो भुवनत्रयम् इति श्री परमहंसं परिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दं भगवतपूज्यपादशिष्यस्य श्रीमरकर भगवतः कृतवन्नपूर्णास्तोत्रं श्रीशंकराचार्यकृत श्री अन्नपूर्णास्तोत्रं संपूर्णम्. श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या घरात महादेवाची पिंड असणं खूप आवश्यक आहे. महादेवाच्या पिंडीवर रुद्र किंवा शिवमहिम वाचून जर अभिषेक केला आणि ते जर पाणी पिलं तर तुम्ही पूर्ण रोगमुक्त होऊ शकता. तुम्हाला कोणतेही रोग होणार नाही, व्यसन लागणार नाही. त्यामुळं तुम्ही रुद्र आणि शिवमहिम स्तोत्र म्हणावं. व्हिडिओच्या सुरुवातीला रुद्र आणि शिवमहिम स्तोत्र म्हणून दाखवलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही म्हणू शकता. नित्यसेवा पुस्तकामध्ये हे दोन्ही स्तोत्र दिलेले आहेत. श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मी माता आणि विष्णुदेवांची कृपा आपल्यावर होत नाही. त्यामुळं प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असावं.
₹5 सुद्धा श्रीयंत्र आहे. श्रीयंत्र श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला ₹5 सुद्धा मिळू शकतं. तुम्ही तिथून घेऊ शकता. त्यामुळं प्रत्येकाच्या घरात श्रीयंत्र असावं. श्रीसुक्त किंवा श्री ललिता सहस्रनाम वाचावे. श्रीसुक्त आणि ललिता सहस्रनाम या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर रुद्रयंत्र, महामृत्युंजय यंत्रसुद्धा म्हणू शकता. रुद्रयंत्र जर तुम्ही घरात ठेवलं तर अपमृत्यू होत नाही. येणारा प्रत्येक अडचणीचा काळ हा कमी होतो आणि तुमच्यावर असं अपमृत्यू किंवा वाईट वेळ अशी अचानक वाईट वेळ येत नाही. त्यामुळं रोज श्री महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही हा मंत्र म्हटला असता नक्कीच त्यातून तुमची सुटका होते. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिय वंदनान मृत्युर्मुक्षी अमामृता. रोज 108 वेळा नक्कीच म्हणा, बघा फरक पडतो. श्री लक्ष्मी कुबेर यंत्र, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. कमळगट्ट्याच्या माळावरती तुम्ही 108 वेळा रोज हा मंत्र म्हटलाच पाहिजे. कुबेर मंत्र. कुबेर कोणाला नकोय? कुबेराचं धन प्रत्येकाला हवे. त्यामुळे कुबेर मंत्र जर आपल्या घरात म्हटला तर तो कुबेराचं स्थान आपल्या घरामध्ये कायम राहतं आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळत राहते. कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं क्लीं ब्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं गत्तेश्वराय नमः. रोज 16 वेळा तुम्ही म्हणू शकता. आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनच्या दिवशी जी सेवा करतो ती तुम्ही रोज केली तर नक्की तुमच्या प्रगतीमध्ये फायदा होतो. श्री व्यंकटेश स्तोत्र, त्रिकाळ व्यंकटेश स्तोत्र जर तुम्ही म्हटलं तर तुमच्यावर खूप चांगले फायदे होतात. तुमच्या घरावर श्री व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्नामित विक्रमा संकर्षणो निरुद्धी शेषाद्रिपतिरेव च जनार्दनः पद्यनामो व्यंकटचलवास्न्य सृष्टिकर्ता जगन्नाथा माधवा भक्तवत्सला गोविंदा गोपती कृष्ण केशव गरुड वारा वामन च नारायणाधोक्ष श्रीधरा पुंडरीकाक्ष सर्वदेव सुत हरे श्री नरसिंह महासिंह सूत्रकार पुरातन रामनाथ महावरदा मधुरा पुरुषोत्तमा चालपुत्र प्रिय शांत ब्रह्मादीनावर श्रीनिधी सर्वभूतानां भयकृत भयनाशनं श्रीराम राम भद्रच्च बहुबंधक मोचः भूतवासा ग्रीवासा श्रीनिवासा श्रियापती अच्युतानंद गोविंद विष्णु व्यंकटनायकम. सर्वदेवक शरणं सर्वदेवक देवतं समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणि इदिं कीर्तिं इतीदं कीर्तिं यस्य विष्णुरमी तेजसा त्रिकाले अपटे नित्ये पाप तस्य न विद्यते. त्रिकाल रोज सकाळ संध्याकाळ दुपार एकच टाइम ठेवा आणि तुम्ही हे नित्य पाठ करा. तुमच्यावर तुम्ही केलेल्या सर्व पापातून मुक्ती होते. राजधारे वटेत घोरे संग्रामे रिपुसंकटे भूत्सर्पिशाचादी भयनास्ति कदाचन पुत्रे लभते पुत्रा निर्धा धनवान भवित रोगात मशते भोगात बंधत मशते बंधत इदिष्टं लोके तत्प्राप्न संशय ऐश्वर्यासम भक्तिमुक्ती फलप्रदम्. विष्णुलोकसोपानं सर्वे दुःखनाशनं सर्वैश्वर्यप्रदं ऋणां सर्वमङ्गलकारकम्. मायावी परमानंद तद्वक्ता वैकुंठाच्युतं स्वामी
किरीनी तीरे रमा समदते कल्याणाद्भुत गात्रा की माता प्रदेना श्रीमती व्यंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमो नमः. श्रीकृष्णार्पण श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. 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 श्री